तर आनंद मठामध्ये 3:30 वाजता भेट झाली. दिघे साहेबांनी माफी मागितली, माझी पाठ थोपटली आणि सांगितलं पण की तुमच्यासारखे अधिकारी महानगरपालिकेमध्ये पाहिजेत तरच ते काम होईल, अशी पाठ थोपटली. आणि 95 20 एप्रिलला माझं लग्न ठरलं. 20 एप्रिलला माझं लग्न होतं, जानेवारीमध्ये लग्न ठरलं. 20 तारखेला लग्न होतं. दिघे साहेब स्वतः, धर्मवीर आनंद दिघे साहेब स्वतः माझ्या लग्नाला आले. प्रशंसा केली माझी. अरे चांगू शिंदेचे चिरंजीव मला माहितीच नाही. बाबांसमोर व्यक्त केलं मत, अरे तुमचं चिरंजीव एवढं डेअरिंगबाज कसं काय आहे, म्हणजे तुमच्यापेक्षा एक पाऊल पुढे आहे. हे त्यावेळेस त्यांनी हे विधान आहेत दिघे साहेबांची. तर बघा, म्हणजे आजही तो डेअरिंगपणा माझ्यामध्ये अजून आहे. तदनंतर मला कधी अतिक्रमण आणि बांधकाम कारवाई करताना मला कधी कोणाचा फोन आला नाही की कोणाचं काही राजकीय दबाव आला नाही त्या वेळेपासून ते आत्ता गायतपर्यंत. परंतु आता नवीन धर्मवीर उदयास आलेले आहेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये नवीन धर्मवीर उदयास आले. ते सरकारी राजकीय फायद्याचा दुरुपयोग करून आपल्याला वाटेल तशी कामं करतात, भ्रष्टाचार करतात. भ्रष्टाचार नाही, अधिकाऱ्यांकडून कामही करतात आणि सस्पेंडही करायला होतं. मी धर्मवीर का बोललो, नवीन धर्मवीर तयार होत आहे. ते आदेश देतात, सगळे कार्यालय चालतात. नवीन धर्मवीर आलेले आहेत. त्या धर्मवीरांचे आदेश आले की कार्यालय चालू होतात. त्या धर्मवीरांचे आदेश आले की कार्यालय ओपन होतात. त्या धर्मवीरांचे आदेश आले की आयुक्त कार्य कुशल होतात. तोपर्यंत आयुक्त हाताची घडी घालून बसलेले असतात. जोपर्यंत वरून धर्मवीरांचे आदेश येत नाही तोपर्यंत कुठलंही काम होत नाही. तर मला असं नमूद करायचं, हे सरकारी कार्यालय आहे, हे जनतेचे कार्यालय आहे. जनतेच्या कराच्या पैशातून आम्ही कर भरतो. तर जनतेचे तुम्ही नोकर आहात हो, आम्ही नोकर नाहीत, तुम्ही नोकर आहात. त्यामुळे जे काही बजबजपुरी मारलेली आहे ठाणे शहरामध्ये टक्केवारीची, ती कमी झाली पाहिजे. आणि कमी करण्यासाठी रवींद्र शिंदे, स्वतंत्र मजूर कामगार पक्ष, महाराष्ट्र ऑलरेडी कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, महाराष्ट्र एस.टी. महामंडळ पोलीस कर्मचारी अधिकारी युनियन मार्फत हा सर्वेक्षण आता मी चालू ठेवलेला आहे डे बाय डे, प्रत्येक आठवड्यात. आणि या प्रत्येक आठवड्यात प्रत्येक कार्यालय मी आता जागृत करणार. कारण मी कधी कार्यालय सोडून कधीच कुठे गेलो नाही. 24 तास ऑन ड्युटी. सकाळी 8:30ला माझं काम चालू व्हायचं, रात्री 9-10ला संपायचं. मी घरी रात्री 9ला पोचायचं. मला कसलं काही सवय नाही बाहेर जाऊन काही करायच्या. मला कुठलं व्यसन नाही, सवय नाही, कुठलीही गोष्ट सतत पान सुपारीचा नाद नाही आहे. अशा माणसाला, प्रामाणिक माणसाला महानगरपालिकेमध्ये अन्याय होतो, घोर अन्याय होतो. पदोन्नती खाल्ली जाते, 2-2, 3-3 वेळा निलंबित केलं जातं. का? कारण मी नियमबाह्य कामाविरुद्ध बोलतो, चुकीच्या कामाविरुद्ध बोलतो, अनधिकृत कामाविरुद्ध बोलतो, घोटाळ्याबाबत बोलतो. बोलायला पाहिजे ना. संविधान आहे, घटना आहे, सरकारी कार्यालय. भ्रष्टाचार होतो, पण तो एक 10% भ्रष्टाचार होतो. 19-20 होतो. 19-20मध्ये 20%तून 1% ठीक आहे ना. तर 20च्या 20% भ्रष्टाचार म्हणजे 100% भ्रष्टाचार. नेतेच असे बोलायला लागले, अरे पैसे खाल्ले म्हणून काय झाले, काय होत नाही, काम किती महत्त्वाचं करतो ते बघा. हे असं बोलणं असं का? नेत्यांचं बोलणं आहे. जे नेते बोलतात स्वतःला जनतेतला कार्य करतात ते नेतेच बोलतात, पैसे खाल्ले तर काय झाले, आम्ही काम करतो ते बघा. म्हणजे काम करतो म्हणजे काय उपकार करतात? उपकार नाही. तर तुम्ही जनतेच्या टक्क्यावरती जगताय, लाचेवरती जगते. आज संपूर्ण महानगरपालिका भिकारी झालेली आहे. 1-5 पैशाचा निधी नाही की कर्मचाऱ्यांची थकीत वेतनं, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी, 7वा पे, आता 8वा पे लागू होतो आहे. एक महत्त्वाची गोष्ट बोलायची, अनफंडेड अमाऊंट. एक सेंट्रल गव्हर्नमेंटची बातमी आहे
की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेमध्ये एक विषय आणणार आहेत. संसदेमध्ये विषय असा आणणार आहेत तर आता अनेक 370 कलम केलं, क्रिमिनल ॲक्ट केलं, जनसुरक्षा कायदा केलं, तर अजून एक अशी बातमी आहे, उडती बातमी आहे की अनफंडेड अमाऊंट म्हणजे पेन्शन, अनफंडेड अमाऊंट म्हणजे पेन्शन जी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना, मग तो केंद्राच्या असोत, राज्याच्या असोत की नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा कार्यालयाच्या असोत, सेवानिवृत्त झाल्यानंतर यांना जी पेन्शन लागू आहे, जुनी पेन्शन योजनेचं आंदोलन चालू आहे. जुनी पेन्शन योजनेबाबत सर्व पेन्शनधारक आवाज उठवत आहेत, बोलत आहेत. परंतु उडती बातमी अशी आहे की जे अनफंडेड पेन्शन आहे सरकारी कार्यालयाची, ती लवकरच मला वाटतं असं सुचवत आहे की ती बंद करणार आहे. अनफंडेड अमाऊंटला दरवर्षी खर्च हा वायफळ आहे असं केंद्रीय सत्ताधाऱ्यांचं मत आहे. केंद्रीय सत्ताधाऱ्यांचं असं मत आहे की अनफंडेड अमाऊंट जिला कुठेही लेखाजोखा नाही आहे, अनफंडेड अमाऊंट जिला कुठेही लेखाजोखा नाही, ते केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी हा विषय घेतलेला आहे. त्यामुळे कालांतराने हे फंड, अनफंडेड अमाऊंट म्हणजे पेन्शन देखील बंद करण्याचं नियोजन, असं भविष्य मी तुमच्याकडे वर्तवतोय. तेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांनी, मग ते केंद्राचे असोत, राज्याचे असोत किंवा नगरपालिका, महानगर कलेक्टरच्या, त्याने अलर्ट व्हा आणि जागृत व्हा. आपल्याला विविध कामगार कायदे बंद केले, त्याच्यावर गदा आली. आज काल 26 नोव्हेंबर 2025 संविधान दिन होता. संविधान दिनी अनेक लोकांनी शुभेच्छा दिल्या. आज 27 नोव्हेंबर या दिवशी बाबासाहेबांनी आणखी एक कायदा केला. आज 27 नोव्हेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक कायदा केला की 14 तास जी काम करण्याची प्रणाली आहे ती 8 तासावर आणली. 14 तास जी काम करण्याची प्रणाली आहे ते 8 तासावर आणली. 14 तास जी काम करण्याची प्रणाली आहे ते बाबासाहेबांनी 8 तासावर ह्या दिवशी आणली आणि तो कायदा केला. कामगार मंत्री होते, सेवा नियोजन मंत्री होते, महामानव विश्वभूषण, विद्वान पुरुष, जगविख्यात पुरुष जे केंद्रात मंत्रिमंडळात असताना हा कायदा केला. कामगार कायद्यांसाठी कामगार संघटना मानल्या आणि कामगारांसाठी कायदा केला. 14 तासाचे 8 तास केले, 14 तासाचे 8 तास केले. 14 म्हणजे हे महामानवाचं हे घ्या, सुचवत घ्या. त्यामुळे आत्ताचं सरकार काय करतं तर खाजगी क्षेत्रामध्ये 12 तास, खाजगी क्षेत्रामध्ये 12 तास, सरकारी क्षेत्रामध्ये 8 तास न करता सरसकट सगळ्यांना 8 तास आले पाहिजे. जो विकेंड तुम्हाला 2 सुट्ट्या येतात शनिवारची ती काढून टाका, पूर्वत 7 दिवसाचा आठवडा करा. तर हे कामाचे तास तुम्हाला सामावून घेतले जातील अशा प्रकारचं नियोजन करा. परंतु 12 तास करू नका. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तासाचे 8 तास केले 27 नोव्हेंबरला 1956ला, 27 नोव्हेंबर 1956ला दुसऱ्या दिवशीच जर बाबासाहेब हे करू शकतात तर सरकार का मंत्रिमंडळातलं करू शकत नाही? 12 तासाचे 8 तास, 12 तास का? हे चुकीची प्रणाली आहे. जनसुरक्षा कायदा का? मी विचारतो सरकारला, 12 तास का? जनसुरक्षा कायदा का? क्रिमिनल ॲक्ट का? ट्रान्सपोर्ट ॲक्ट का? शेतकी कायदे का? शेतकरी कायदे का? हे सगळे जुजवी कायदे या सरकारने केलेत. हे तात्काळ सरकारने त्याच्यावर पुनर्अवलोकन करावं. सरकारने हे सगळे कायदे पुनरावलोकन करावं आणि जनतेच्या हिताचं काम करावं. सरकारने गोरगरिबांसाठी काम करावं, जनतेच्या हिताचं काम करावं. सरकारने गोरगरिबांसाठी काम करावं तरच सरकार टिकेल. नाहीतर भारताचं नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही, भारताचं नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही, भारताचं नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही. एवढंच सांगतो. या आजच्या 27 तारखेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही मानवंदना आहे की त्यांनी 14 तासाचे 8 तास केले, त्यांनी 14 तासाचे 8 तास केले, त्यांनी 14 तासाचे 8 तास. जय भीम, जय महाराष्ट्र, जय जय भारत. धन्यवाद.